केला गेलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या अय्याश गोष्टी आहेत, ह्या अय्याश गोष्टी आपल्या संस्कृतीचा भाग नाही. आणि राजा शिवाजींच्या पूर्ण चरित्रामध्ये फक्त स्त्रीचा आदर हा सगळ्यात मोठा गुण राजा शिवाजींनी, जोपर्यंत राजा शिवाजींचा देह होता तोपर्यंत त्यांनी पाळला. कसा पाळला? राजा शिवाजी वयात आले, पुण्यात फिरत होते आपल्या सरदारांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर. एक रामोजी खोडे नावाचा माणूस त्यांना भेटला, रडत होता. म्हणजे काय झालं? म्हणजे राज माझी लेक बाटवली. कोणी बाटवली? राज त्या गावच्या पाटलानं माझी लेक उचलून नेली, पळवली आणि बाटावून टाकली. राजांना राग अनावर झाला. राजांनी आपल्या सगळ्या सेनापतींना सांगितलं, जा आणि पाटलाला जा विचारा. सगळे सेनापती, सगळं सैन्य, 10-20 जणांची फौज पाटलाकडे गेली. पाटलाचं उत्तर आहे, तुमच्या राजाला म्हणावं तो फक्त नावाचा राजा आहे, पण मी नावाचा पाटील नाही, जातीने आणि कामाला देखील पाटील आहे. का म्हणाला असावा? कारण तेव्हा जहांगीर होती ना. कुणीतरी निजामांनी, मुघलांनी दिलेली जहांगीर, एक असं कुठलं तरी हे ते आपण सांभाळायचं, पण आपलं नव्हतं ते. सगळी सेना परत आली, राजांना उत्तर सांगितलं. राजांनी स्मित हास्य केले आणि गडावर परत निघून गेले शिवनेरीवर. गेल्यानंतर 550 ची फौज निर्माण केली, बोलवली आणि त्यांना सांगितलं की जा त्या पाटलाला उचलून आणा. फौज गेली, पाटलाच्या मुसक्या आवडल्या आणि त्याला शिवनेरीवर घेऊन आले आणि गोतमुखाप्रमाणे त्याला न्याय झाला. पाटलाला विचारलं, तू काय केलं? पाटील म्हणे, मी काहीच केलं नाही. असा कोणता पुरावा आहे तुमच्याकडे की मी असं काही केलंय म्हणून? म्हणे ठीक आहे, तुला पुरावा हवाय, ठीक आहे. खोडेंना म्हणाले की खोडेंच्या मुलीला देखील बोलवा, तिचं पण ऐकून घेऊ. पाटील म्हणायला लागला, ती कशी येईल? तिथं गेली. राजे म्हणाले, जर ती गेली ती या जगात नाहीये, म्हणजे तिला न्याय मिळायला हवा. आणि गोतमुखाप्रमाणे पाटलाचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय छाटले, त्याचा चौरंग्या केला आणि गाढवावर बसून पाटील गावात पाठवला.